हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर दुपारचे 12 वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर आज 12 वाजता व्हिडिओ आला नाही, त्यामागे कारण होतं, काल मी बाहेर गेले होते माझ्या मैत्रिणीसोबत। तर काल व्हिडिओ बनवायला जमलंच नाही, पाऊस पण खूप आला काल। मग मार्केटमध्ये वगैरे गेले, तिकडनं आल्यानंतर खूप उशीर झाला, तर त्याच्यामुळे काल व्हिडिओज बनवायला मिळाला नाही। तर मी तशी पोस्ट वगैरे टाकली। तर आजचा प्रॉब्लेम असा झाला आहे, तो म्हणजे पाण्याचा। पहाटे 3 वाजतापासून लाईट गेलेली आहे, अजून लाईट आलेली नाही। बाहेरचं वापरायचं पाणी सगळंच गेलेलं आहे। तरी जे काही पाणी घरी होतं भरून ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी बरेच कामं करून घेतले, पण थोडेसे कपडे वगैरे बाकीच आहे धुवायचे। आता लाईट आल्यानंतर पाणी येणार आणि पाणी आल्यानंतर मग ते कपडे धुतले जाणार आहेत। आणि इकडे बघा, अद्विक पाण्यामध्ये झोपलेला आहे, शिवांश गॅलरीमध्ये खेळत आहे। सगळे कामं झाले, पाणी भरून ठेवत असते मी, कधी लाईट जाते ना, याच्यामुळे मी पाणी भरून ठेवत असते। तर त्या पाण्यामध्ये माझे सगळे कामं सकाळचे करून झाले, फक्त कपडे धुवायचे बाकी राहिले, कारण तर कपडे धुवायला भरपूर पाणी लागतं। तर मग तेवढं पाणी आता नाही आहे घरी, त्याच्यामुळे मग आता लाईट आली की मग पाणी येणार आणि त्यानंतर मग कपडे धुतले जाणार। असो, काय करते शिवांश? खेळत आहे। हे बघा, शिवांसाठी नवीन गेम आणला, हा ब्लॉग्सचा गेम आहे म्हणजे। आणि शिवांश आता इथं व्यस्त आहे, मस्त खेळत आहे आपल्या। आणि अद्विक झोपलेला आहे, अद्विक पण खेळतो या गेमसोबत, पण जास्त तर शिवांशच खेळतो। वेगवेगळे ब्लॉग्स बनवतो तो आपल्या मनाने, त्याचं चालू आहे। पुढे झालं। तर अद्विकला आणि शिवांशला खेळायला काहीच नव्हतं, म्हणून काल ना हा ब्लॉग्सचा गेम घेऊन आले। तर आता 1:30 वाजून गेला आहे दुपारचा, अजून लाईट आलेली नाही। बघा, अद्विक बसलाय खाली। काय खात आहे? नाही, काय खात आहे? बघू काय खात आहे, बघू दे। हाय म्हणू का? म्हणू का खात आहे अदू? तर इकडे बघा, अद्विक आता झोपेतून उठला आणि काय खात आहे तो मनुका खात आहे। तर आता वाजले संध्याकाळचे 5। दुपारी अद्विक झोपेतून उठला होता आणि त्यानंतर त्याला परत खाऊ घातले आणि संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान तो झोपला। तर आता अजून झोपलेला आहे। लाईटची अजूनपर्यंत वाट बघितली, आज इतकी लाईट गेली आहे ना, पहाटे 3ला लाईट गेली होती आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आहे, म्हणजे पूर्ण 14 तास उलटून गेले, अजून लाईट आलेली नाही। आमचा जेवढा काही मोठा एरिया आहे ना, एवढ्या मोठ्या एरियामध्ये लाईट नाही आणि लाईट नसेल करमत पण नाही, म्हणजे फॅन पण बंद असतो, टीव्ही सुद्धा बघायला मिळत नाही आणि कंटाळवाणा जीव होऊन जाते। म्हणजे 1-2 तास ठीक आहे, पण एवढे 14 तास लाईट नाही म्हटल्यावर तर सोडूनच द्या, की कसं वाटत असणार, पागल झाल्यासारखं वाटत आहे। लाईट नाही आज दिवसभर तर, आणि त्याच्यात थोड्या पाण्यामध्ये काम करावे लागत आहे। बरं झालं मी बाथरूममध्ये एक माझ्याकडे कॅन आहे, 90 लिटरची आहे, 80-90 लिटरची आहे, ती भरून ठेवली होती, काही बकेटा भरून होत्या, त्याच्यामुळे मला सकाळी अंघोळीसाठी वापरता आलं, घरातली कामं करायला वापरता आलं। आणि ज्यांच्याकडे पाणी नसेल भरून, त्यांचे काय हाल असेल, लाईटीची खूप वाट पाहिली आणि त्यातही घरातल्या घरात राहून करमत नव्हतं। थोडंसं टीव्ही वगैरे बघितलं तर करमते, पण तोही पर्याय नव्हता आज। कधी येते माहीत नाही रे बाळा। शिवांश पण विचारताय लाईट कधी, कारण तर त्याला कार्टून बघायला पाहिजे टीव्हीवरती। आज त्याला पण टीव्ही बघता आली नाही, तो मला सकाळपासून विचारते, मम्मी लाईट कधी येणार, मम्मी लाईट कधी येणार। आता जेव्हा येणार तेव्हा येणार, पण आता तर मी ठेवते माझ्यासाठी चहा। अद्विक झोपेतून उठला आता। काय रे, तुला पाहिजे चहाला? आता उकडी आली आहे, चहा घेऊन घेते। कोण दिसतंय? अद्विक आणि शिवांश दादा पाण्यावरती खेळत आहे। आता संध्याकाळचे 5:30 वाजले, चहा वगैरे पिऊन झाला आणि आत्ता लाईट आली, म्हणजे 14 तास पूर्ण झाले, 15व्या तासाला लाईट आली बघा। फॅन सुरू झालाय, आता लाईट आली तर जीवात जीव आला। लाईट नव्हती तर कसं तरी वाटत होतं, कारण तर कामं करायला ना खरंच अडथळा आल्यासारखं वाटत होतं। आता आपल्याला नेहमी कसं सरळ हाताने आपण कामं करतो, म्हणजे थोड्या पाण्यामध्ये आज काम करावं लागलं, कारण तर 1-2 तास नाही तर 14 तास लाईट नव्हती आणि चक्क 14 तासानंतर लाईट आली आता। आणि भीती मनामध्ये येत होती आता की लाईट येते की नाही येत। तर बाथरूममध्ये ना मी लाईटचा काही भरोसा नसतो, त्याच्यामुळे मी इथे बाथरूममध्ये हा ड्रम भरून ठेवते पाण्याने। तर अर्धा जास्त खाली झाला आहे, हे बघा, आता भरून ठेवत आहे परत। आता लाईट आली ना, परत नळाला पाईप लावून दिलेला आहे आणि ते ड्रम भरून घेत आहे पाण्याने, म्हणजे हा ड्रम न परत लाईट वगैरे गेली की मग यातलंच पाणी वापरायला होते आम्हाला। तर चांगला 80-90 लिटरचा हा ड्रम आहे, तर दिवसभर जरी लाईट नाही आली ना तरी पुरतं। इकडे गोंधळ चालू आहे, अद्विक आणि शिवांश दोघे खेळत आहेत। एकाच वस्तूसोबत दोघांनाही खेळायला पाहिजे, तर त्याच्यामुळे त्यांची भांडणं चालू आहे। हे बघा त्यांचे भांडणं।
एकट्यासाठीच आणलं का? शिवांश त्याला अजिबात खेळू देत नाही त्याच्या खेळण्यांसोबत आणि अद्विक म्हणतो की मला खेळायचं आहे त्याच्यासोबत. तर आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात केली आहे. भांडी होती चहाची आणि थोडीशी जेवणाची वगैरे भांडी पडली होती ती आता घासून घेते पटकन आणि भांडी घासून झाली की लगेच झाडू मारायला गेले घराला. आधी होत्या सवयी ह्या की पाणी घेऊन थोडं पाणी घेऊन भांडी वगैरे बाकीची कामं थोडं पाणी करण्याची सवय होती आधी लग्नाच्या आधी गावाकडे असताना. पण आता जसं शहरामध्ये राहायला आलो आणि 24 तास पाणी असतं बिल्डिंगमध्ये त्याच्यामुळे थोड्या पाण्यामध्ये काम करण्याची सवयच नाही. तर आता ना संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली आहे. आज आहे रविवार. दुपारी जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली ना तेव्हा लक्षात नाही राहिलं माझ्या तुमच्यासोबत वारं शेअर करायला. आज रविवार आहे तर ठरवलं की अंड्याची भाजी करूया. थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे नेहमीपेक्षा. स्वयंपाकाला सुरुवात केली तर भात तिकडे शिजायला ठेवून दिलेला आहे पातेल्यामध्ये आणि मसाला लागतो. तर अंडा करीसाठी मसाला भाजायचा आहे तर त्याची मी तयारी करून घेतली. इकडे कांदा कट करून घेतलाय आणि इकडे ना खोबरं कट करून घेतलंय भाजून घेण्यासाठी. तेल गरम झालंय. आता खोबरं पहिले भाजून घेते. खोबरं भाजून झालं. आता कांदा भाजून घ्यायचा बाकी. कांदा टाकून घेते आणि भाजून घेते. इकडे कांदा टाकलाय भाजायला. कांदा भाजून होईपर्यंत ना मी चपात्यांचं पीठ भिजवून घेते. जेवढं पीठ लागत होतं तेवढं पीठ काढून घेतलं. मीठ टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि आता ना तर पीठने चांगलं भिजवून झालंय. तर आता कांदा सुद्धा भाजून झालाय हा इथे काढून घेते. तर आता मिस्टर आल्यात ऑफिसमधून. घरी अंडे नव्हते त्यांना एखादा म्हटलं अंडे घेऊन आज संडे आहे तर अंडे करते. तर मग इथे ना तुम्ही 4 अंडे टाकत आहे शिजायला आणि इथे ना या गॅसवरती ठेवून देते अंडे उकडायला. अंडी उकडते तोपर्यंत मसाला वाटून घेते. मसाला वाटून घेतला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्येच राहू देते. तर आता ना पटकन चपात्या टाकून घेते. मिस्टर ऑफिसमधून आले होते. फ्रेश होऊन ते मुलांसोबत खेळत होते तर त्यांचा खूप आवाज येत होता त्याच्यामुळे मी काही जास्त बोलले नाही. दिवसभर पप्पा नसतात त्याच्यामुळे मुलंही त्यांच्यासोबत खूप खेळतात. तर एकीकडे अंडे उकडायला ठेवले होते आणि दुसरीकडे चपात्या करायला घेतल्या. तर पटापट चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग ना अंडे तळायला घेतली. यावेळेनं अशा पद्धतीने अंडा करी करणार होते. नेहमीनं अंडे उकडून घेते आणि तळून घेत नव्हते तर यावेळेनं म्हटलं अंडे तळून घ्यावे आणि ही सुद्धा अंडा करी चांगली लागते. पण शिवांशनं अंडा करीतले अंडे खात नाही. त्याला असे बाजूला अंडे ठेवावे लागतात. मग त्याच्यासाठीच नाही तर मग माझ्यासाठी सुद्धा मी बाजूलाच अंडे ठेवले. अंडा करीमध्ये अंडे टाकणार नव्हते. तर इकडे अंडा करी फोडणी द्यायला घेतली. तर मसाला वगैरे चांगला तेलामध्ये झाला होता. त्यात तिखट मीठ हळद आणि आपल्याला जे आवडते ते मसाले टाकून त्यात पाणी टाकून दिलं आणि ते अंडा करी उकडायला ठेवून दिली. अंडा करी उकडेपर्यंत बाकीची तयारी करून घेतली. म्हणजे कोथिंबीर कट करून घेतली अंडा करीमध्ये टाकायला. सोबतच मग जेवणासोबत लागणार होती कांदा लिंबू काकडी लागते खायला तर मग ते सुद्धा कट करून घेता येते. तर अंडे मोठ्या डिशमधून छोट्या डिशमध्ये ठेवून दिले. कांदा कट करून घेतला जेवणासोबत खायला. लिंबू कट करून घेतलं. सोबत परत काकडीसुद्धा कट करून घेते आणि इथे अंडा करीला चांगली उकळीत होती. चांगली उकडल्यावर अंडा करी अजून चांगली लागते खायला. चवदार लागते म्हणून ती अजून थोडा वेळ उकळू दिली आणि एकीकडे काकडीसुद्धा कट करून घेतली जेवणासोबत खायला. अंडा करीला चांगली उकळी आली त्यात कोथिंबीर टाकून दिली आणि जेवणाची तयारी करून घेतली. तर इथे मी सगळे जेवण करायला घेऊन जात आहे. जेवण करतानाचं काही शेअर केलं नाही. जेवण केल्यानंतर मग थोडीशी अंडा करी उरली होती ती एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवून दिली आणि परत मग संध्याकाळची किचनची क्लिनिंग करायला घेतली. तर जेवण केल्यानंतर शितारं खरकटं असतं भांड्यांमध्ये ते मी इथं काढून घेत आहे. तर सगळे भांड्यांमधलं शितारं खरकटं काढून घेते आणि मग ते ओला कचरा असतो ना तो एका पिशवीमध्ये मी काढून घेत असते. तर रोजचं हे रुटीन आहे. संध्याकाळचं जेवण झालं की मग भांड्यांमधलं शितारं खरकटं काढा आणि त्यातला ओला कचरा जो असतो तो पिशवीमध्ये भरून ठेवून द्या आणि भांडी बेसिनमध्ये जसेच्या तसे लावून द्या आणि ते सकाळी घासल्या जाणार आता. कारण तर रात्री खूप उशीर होतो आणि रात्री मग घासल्याच जात नाही कारण तर बाळ झोपलेलं असतं. भांड्यांच्या आवाजाने उठतो त्याच्यामुळे मग रात्री भांडे तसेच ठेवते. सकाळी ते घासते. भांडे बेसिनमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर गॅस चांगला क्लीन करून घेत आहे. तर रात्री हे क्लिनिंग करावी लागते कारण तर नाही जर केली चांगली क्लिनिंग तर मग झुरळांचा त्रास होतो. त्याच्यामुळे रोज रात्री हे क्लिनिंग करून घेत असते. किचनची क्लिनिंग करून झाली त्यानंतर थोडे हातपाय वगैरे धुवून घेतले. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.